नमस्कार शेतकरी बांधवांनो, युवनटेक या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, विधानसभेची आचारसंहिता लागण्या अगोदर राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण राज्यातील सर्व शेतकरी बांधवांची सरसकट कर्जमाफी केली जाणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संबंधित महत्त्वाची माहिती बघणार आहोत, ज्यामध्ये प्रामुख्याने कशी कर्जमाफी होणार आहे, कोणते शेतकरी या कर्जमाफी योजनेकरिता पात्र होणार आहे, किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहेत, कोणत्या बँकेचं शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहेत, कोणत्या वर्षातले कर्ज माफ होणार आहेत, याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना काय झालं, याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचं काय झालं, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून कशा प्रकारे शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहेत, यामध्ये संपूर्ण डिटेल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। याचबरोबर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान भेटणार होतं, त्याचं नेमकं काय झालं डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर सर्वात पहिला पॉईंट म्हणजे कशी कर्जमाफी होणार आहे। 2017 पासून ते 2019 पर्यंत यामध्ये दोन योजना राबवण्यात आलेल्या होत्या। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना, या योजनेमधून शेतकऱ्यांची 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी झालेली आहे। परंतु छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत बहुतांश शेतकऱ्यांची कर्जमाफी अजूनही झालेली नाही। तर या योजनेकरिता सरकारकडून निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे, परंतु संपूर्ण डेटा सरकारकडून गहाळ झाल्यामुळे संपूर्ण डेटा कलेक्ट करणं सुरू आहे। तर आता कशा प्रकारे कर्जमाफी होणार आहे त्या मुद्द्यावर आपण बोलूया। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेतून ही कर्जमाफी होणार आहे। त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना, याही योजनेच्या माध्यमातून कर्जमुक्ती होणार आहे। तर या दोन्ही योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांचे एकदाही कर्ज माफ झालेलं नसेल, जर 2017 पासून तर आतापर्यंत एकदाही कर्ज माफ झालेलं नसेल, म्हणजेच या अगोदर ज्या काही 2 कर्ज माफी योजना आल्यात त्या योजनांमध्ये जर शेतकऱ्याचे कर्ज माफ झालेलं नसेल, तर नव्याने कर्जमाफी योजना सुरू होत असलेल्या या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। पण ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं आहे त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाही। परंतु नव्यानं जर योजना चालू केली, नव्याने निकष आणि धोरणे राबवण्यात आली, तर त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होऊ शकतं। तर आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे किती लाख रुपयापर्यंत कर्जमाफी होणार आहेत। तर तुम्हाला माहीतच आहे, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना यांच्यामार्फत 1.5 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केले जातं। याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून 2 लाख रुपयापर्यंत सरसकट कर्जमाफी दिली जात आहे। म्हणजे जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेत जर पात्र झालात तर तुम्हाला 1.5 लाख रुपये माफ होणार, किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना तर तुम्हाला 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ होणार आहे। तर मित्रांनो, आता कोणत्या बँकेचं कर्ज माफ होणार आहे तर याची माहिती आता बघूया। यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक, विविध सहकारी बँका, विविध सहकारी पतसंस्था आणि नॅशनल बँकेमध्ये जर घेतलं तर स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक, पंजाब नॅशनल बँक। तर सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असतात, म्हणजे सातबाऱ्यावरती कर्ज देत असतात, अशा सर्व बँकेचे कर्ज माफ होणार आहेत। म्हणजेच ज्या बँकेत शेतकऱ्यांचं कर्ज आहे अशा सर्व बँकेमध्ये कर्ज माफ होणार आहे। तर राज्य शासनाच्या मार्फत हे कर्ज माफ केले जाणार आहे। अशा प्रकारचे नवीन अपडेट्स हे आलेले आहेत। तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या वर्षातलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे। तर यामध्ये फक्त 2014च्या पुढचं कर्ज माफ होणार आहेत। ज्या शेतकऱ्यांचं 2012-2013 असं कर्ज आहे, अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार नाहीत। अशा प्रकारचं कोणतेही अपडेट राज्य किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून अपडेट जाहीर करण्यात आलेलं नाहीत। तर मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी बाकी आहे। छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यातील जवळपास 6.5 लाख शेतकऱ्यांची 6,500 कोटी रुपयांची अद्यापही बाकी आहेत। शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल की नाही
याच्याबद्दल राज्य सरकारकडून अजून कोणतेही अपडेट देण्यात आलेलं नाहीत, परंतु आपण या व्हिडिओच्या माध्यमातून 2014 ते 2019 कर्जमाफी संबंधित महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली आहे। तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।